नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपणा सर्वांस माहितीच आहे की WD पाठी WD उत्तर भारतात येत आहेत, परंतु त्यांचा दरवर्षीसारखा अधिक प्रभाव नाही. बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी कमी दाब असले तरी भारतीय भूभागावर त्याचा विशेष परिणाम होत नाही. किनारपट्टी भागात हे प्रबळपणे आले असते तर यदाकदाचित WD आणि कमी दाबात ट्रफ लाईन तयार झाली असती आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली असती, परंतु तसं अद्याप होताना दिसत नाही. आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो, दोन्ही समुद्रात हलक्या चक्राकार स्थिती आहेत. महाराष्ट्रात मात्र कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसास अनुकूल वातावरण नाही. IMDच्या GFS मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर फॉरकास्ट मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये सामान्य थंडी दाखवण्यात आलेली आहे. आपण हीच माहिती ECMW मॉडेलनुसार सुद्धा बघणार आहोत. आपण GFSचं हे मॉडेल जर बघितलं तर यामध्ये महाराष्ट्राच्या आजूबाजूने 14 तारखेला थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येते. 15 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची निर्मिती होताना दाखवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा दक्षिण भारतावर परिणाम करेल असा देखील अंदाज देण्यात आला आहे. तर 17 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण या कमी दाबाच्या प्रभावाने निर्माण होऊ शकतं. दक्षिणी भागात असा अंदाज प्राथमिकदृष्ट्या देण्यात आला आहे. आपण हे देखील GFSचंच एक मॉडेल आहे, ज्याचा धावता अंदाज जर बघितला तर भारतामध्ये केवळ दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण आहे. या वातावरणात विशेष बदल 9 तारखेला नाही. 10 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आहे. 11 तारखेला उत्तर भारतात एक हलका WD येण्याची शक्यता आहे. 12 तारखेला तो WD उत्तर भारतात सक्रिय असेल. दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की 13 तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण आहे. 14 तारखेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज असून बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा अंदाज देण्यात आला आहे. आपण महाराष्ट्राच्या काही भागात किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण हे 15 तारखेला बघतो आहोत या मॉडेलनुसार. 16 तारखेला देखील हे वातावरण दाखवलं जात आहे. शिवाय बंगालच्या उपसागरात एक नव्याने कमी दाबाचं तीव्र वातावरण तयार होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. आपण काल हे बघितलेलं आहे, दोन्ही समुद्रात हलका कमी दाब दाखवण्यात आला आहे. पूर्व भारतात WD सरकला आहे. ECMW मॉडेलचा अंदाज आहे. 9 तारखेला आपण बदल बघतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाब तीव्र होऊ शकतो. 10 तारखेला WD नाही, परंतु दोन्ही समुद्रातील कमी दाब उत्तरेस सरकत आहेत. 11 तारखेला WDची शक्यता कायम आहे. कमी दाबांचा प्रभाव देखील थोडा भारतीय भूभागाकडे सरकतोय. 12 तारखेला आपण बघतो तीव्र अशा प्रकारचा WD उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये असेल. मध्य प्रदेशपर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हा साधारण 12 तारखेचा अंदाज आहे. 14 तारखेला आपण बघतो दक्षिण भारतात जवळपास केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं. 15 तारखेला देखील जवळपास गोव्यापर्यंत अरबी समुद्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. ECMW मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 17 तारखेपर्यंत दिलेला नाही. महाराष्ट्रात साधारण 1014 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे, जो पावसास फार अनुकूल नाही. या मॉडेलचा आपण अगदी 8 तारखेपासून 22 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. केरळ, तामिळनाडू आणि थोडं दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या दरम्यान पावसाळी प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे विशेष पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये पुढील 10-15 दिवसात देण्यात आलेला नाही. हिमालयाच्या पर्वतरांगांवर मायनस अशा स्वरूपाचं तापमान आहे. संपूर्ण उत्तर भारतामध्ये 8, 10, 11 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी
चा प्रभाव आहे. मात्र आपण जर असं बघितलं की महाराष्ट्रामध्ये 9 अंश सेल्सिअस 9 तारखेला, गोंदियामध्ये तर गडचिरोलीत 11 अंश, नागपूरला 12 अंश, चंद्रपूरला 12 अंश, अमरावतीला 12 अंश, अकोला 11 अंश, मालेगाव 12 अंश, जळगाव 13 अंश अशा प्रकारचं तापमान दिसतंय. म्हणजे थंडी उत्तरेकडून महाराष्ट्राची आहे, दक्षिणेकडून मात्र 16 ते 18 अंशच्या दरम्यान तापमान आहे. जवळपास हे तापमान 17-18 अंशापर्यंत जाणार आहे, त्यामुळे थंडीत घट होण्याची शक्यता आहे. 15 तारखेपर्यंत ही घट जवळपास 20 ते 21 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र 18, 19, 20 असं पुन्हा थंडीचं वातावरण महाराष्ट्रात वाढू लागेल. आता थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता जानेवारीच्या शेवटी आहे. फेब्रुवारीतही हलकी ते मध्यम आल्हाददायक थंडी राहील. नंतर मात्र थंडीचा प्रभाव संपून आपण उन्हाळ्यामध्ये परावर्तित होणार आहोत. आपण हिवाळ्याच्या शेवटाकडे सरकत आहोत, हे आपण आता लक्षात घ्या. हे उन्हाळी संकेत आहेत, कारण उत्तर भारतात जेव्हा WD प्रभावहीन होऊ लागतील किंवा अति उत्तरेला सरकतील, तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे. महाराष्ट्रातल्या ढगाळ परिस्थिती संदर्भात आपण सविस्तर अंदाज जरी बघितला तरी विशेष पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने मात्र दाखवलेलं नाही. GFS मॉडेल आणि स्कायमेट देखील 14, 15, 16, 17च्या दरम्यान थोडं वातावरण बदल दाखवत आहेत, परंतु तो महाराष्ट्रामध्ये ECMWF मॉडेलने दाखवलेला नाही. आपण साधारणपणे बघतो 11 तारखेला थोडं बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ परिस्थिती वाढू शकते. या पलीकडे महाराष्ट्रातील हवामानात फार बदल होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. हवामानात जर काही बदल झाला तर आपण तो नक्की सांगू, परंतु विशेष बदल आपल्याला अजून तरी दिसत नाही. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जोपर्यंत ECMWF मॉडेलमध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही तोपर्यंत आपण त्या वातावरणावर अधिक विश्वास ठेवत नाही. कारण GFS मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये विशेष जुळत नाही. केवळ ECMWF मॉडेलनुसारच महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण जुळतं आणि त्यामुळे जोपर्यंत ECMWF मॉडेलला पावसाळी वातावरण दाखवलं जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज पक्का होणार नाही. आणि जवळपास आपण इतर मॉडेलच्या तुलनेत 17 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात अद्याप पावसाळी परिस्थिती नाही. आणि आपणही सुरुवातीला 3 आठवडे जानेवारीचे बिगर पावसाचे दाखवलेले आहेत. तो तसा आपला सुरुवातीपासूनचा अंदाज आहे. त्यामुळे हवामानात काही बदल झाल्यास आपण ते नक्की आपल्या अपडेट्समध्ये येतील, परंतु सध्या असे काही संकेत नाहीत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.